हैदराबाद गॅझेटियरला विरोध करण्यासाठी सुरू झालेल्या ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरून फूट पडली आणि त्याला कारण ठरली आहे भुजबळांची वडेट्टीवारांवर केलेली ही टीका। मात्र भुजबळांनी वडेट्टीवारांना कसं घेरलंय आणि त्यावरून वडेट्टीवारांनी कसं प्रत्युत्तर दिलंय पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। आरक्षणाचा लढा नेतृत्वावर घसरला। बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडिओ। भुजबळ विरुद्ध वडेट्टीवार, नेतृत्वावरून ओबीसीत फूट। हैदराबाद गॅझेटियर विरोधात ओबीसी समाजानं वज्रमूठ आवळली असताना ओबीसी नेत्यांमध्ये नेतृत्वावरून फूट पडली। बीडच्या सभेत भुजबळांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत जरांगेंच्या मागणीला पाठिंबा देणारा विजय वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवून हल्लाबोल केलाय। तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला? का नाही आलात सांगू? ऐका रे तो व्हिडिओ, जरा लावा तो व्हिडिओ असेल तर। काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लाव रे तो व्हिडिओ। मी आजही जोराजोराने सांगतो आपल्याला, मला ओबीसीतून या कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहिती आहे। आता भुजबळांच्या टीकेनंतर वडेट्टीवारांनी भुजबळांचा उल्लेख थेट भाजपच्या फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीतला नेता असा केलाय। एवढंच नाही तर नागपूरच्या मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादामुळेच भुजबळांना पुढे केलं जातंय असा पलटवार वडेट्टीवारांनी केलाय। त्यावर वडेट्टीवारांच्या भूमिकेत सातत्य नाही, त्यामुळे वडेट्टीवारांच्या भूमिकेला राजकीय वास येत असल्याची टीका भुजबळांनी केली। तर जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। ओबीसीमध्ये ओबीसीसाठी लढण्याचं सातत्य आम्ही ठेवतो। तुम्ही सातत्य ठेवा ना, तुम्ही का धरसोडपणा करतात हा माझा मुद्दा आहे। आणि मग त्याच्या पाठीमागे आम्हाला राजकारण दिसत आहे। ते राजकारणाला तुम्हीच म्हणाला की राजकारण बाजूला ठेवायचं आणि लढाई, मग का तुम्ही प्रेशर खाली येता हा आमचा मुद्दा आहे। विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळांमध्ये जुंपल्यानंतर आता या वादात बबनराव तायवाडेंनीही उडी घेत भुजबळांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता अशी भूमिका मांडली की भुजबळ साहेब आमच्या ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत काय, आणि त्याच्यामुळे वडिलाचं काम हे असते की पोरांच्या हातून जर चुका झाल्या तर त्या सांभाळून घ्यायच्या असतात, त्यांना असं जगजाहीर उघडं करायचं नसते। पण आता याच्यातनं काय, हे राजकीय नेते असल्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांविधी लवकरच गैरसमज पण होतात आणि तेव्हा केव्हा मिळतील आणि केव्हा गैरसमज होतील याला काही भरोसा नाही आहे। आता ही एकीकडून सुरुवात झाली आहे, दुसरीकडून आता काय होते त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण प्रतिक्रिया देऊ। एका बाजूला ओबीसी नेतेच आपापसात भिडल्यानं जरांगेंच्या हाती आयतं कोलीत मिळालंय, त्यावरून त्यांनी वडेट्टीवारांना जुन्या भूमिकेवर येण्याचं आवाहन केलंय। त्यावेळेची वडेट्टीवार साहेबाची भूमिका रास्त होती। आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते। मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा, त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं। खरं तर जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात झाली। आधी कुणबी नोंदींच्या शोध मोहिमेला विरोध करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2023ला भुजबळ आणि वडेट्टीवार एकाच व्यासपीठावर आले। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मेळाव्यापासून अंतर राखलं। मात्र या दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका आणि भूमिकेवर शंका घेणं टाळलं होतं। मात्र आता बीडच्या सभेतून भुजबळांनी वडेट्टीवारांवर टीका केल्यानं नेतृत्वासाठीचा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। या नेतृत्वासाठीच्या संघर्षामुळे आरक्षण वाचवण्यासाठी पोटाला चिमटा काढून रस्त्यावर उतरणाऱ्या गावगाड्यातील ओबीसी चळवळीचं दूरगामी नुकसान होणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।